लॉक टाकायचा. दिसते का? आता मग जसं आपण करतो ना त्याच पद्धतीचं चेन स्टिच करत जायचं आहे. मग आपण आता नंतर कसे गोल्डन कलर धागा वापरतो ना, हा धागा म्हणजे इथं हा तो धागा वापरायचा. तो पण वापरू शकता, साधा पण घेऊ शकता. पण मी तुम्हाला साधा का देते, बाकीचे वर्क सगळे साध्याने करायचे असतात आपल्याला. जिथे हा चालेल तेव्हा तो वापरायचा तिथे, त्याच्यात पण हे करू शकते. किंवा ते चेन स्टिच केली. आता याच्यात मणी घ्यायचा. आता तुम्हाला सुरुवात आहे, तुम्ही एक एक घ्या सुरुवातीला, नंतर दोन दोन करा, असे वाढवायचे नंतर साईज. म्हणजे कशामुळे तुम्हाला त्याच्यात एक एक सोडायचं आहे. तर ही बोट आहे ना आपली, हे याचा उपयोग करायचा. ही बोटीचा एक एक सोडायचं आहे त्याच्यातनं. आता सुरुवातीला समजा आता तुमचं एवढी प्रॅक्टिस ना, तुम्ही जास्त नका भरू, कमीच भरा. किंवा आता याच्यात टाकला, एक मणी सोडायचं त्याच्यात, सोडला, पुन्हा चेन स्टिच करायची. सेम फक्त मणी टाकायचं त्या धाग्यात, आलं. पण पुन्हा लगेच तसं चेन टाकत जायचं. ही एक टाकली ह्याच्यात, मी एका याच्यात तुम्हाला सगळे करून दाखवते. 3 याच्यात 3 रांगा करून घ्यायच्या. हां, तशीच किती मोठी पाहिजे तेवढी चेन करायची. त्याच्यानंतर लगे आपल्याला टाके टाकायचे. आता आपल्याला चेन स्टिच जेवढी पाहिजे तेवढी टाकायची आहे. ही मणी पकडूनच जायचं असते आपल्याला. झालं. पण नंतर तुम्ही दोन्ही एकत्र सोडू शकता याच्यात. हां, तशीच पुन्हा टाकायची. म्हणजे एक लाईन याची करायची, एक लाईन याची करायची. म्हणजे एक सिंगल बनायची, एक हां डबल. हां, अंतर टाकूनच करायची. म्हणजे आपल्याला कुठं कुठं कशी डिझाईन बनवायची याच्याने म्हणजे आपण शिकू शकतो असं. आता हे झालं तुमचं, तर पुन्हा तसेच टाका. असे जवळजवळ पण भरू शकतो. चेन स्टिच टाकली ना, पण काय करायचं आता, आपल्याला फूल बनवायचं आहे मण्याचं. तर फूल बनवायचं, तर फूल कसं बनवायचं ते पण दाखवतो. आता ह्याचा हा पहिला मणी सोडायचा. तसाच सेम पहिला केलं ना, ही प्रोसेस आणि ही प्रोसेस दोन्ही याच्यात वापरायची आहे. आता याच्यात आपण एक मणी इथं काढली, तर लगेच ताबडतोब दुसरा टाकायचा आहे आपल्याला. एक मणी दुसरा टाकला म्हणजे पहिली वापरली, आता दुसरी झाली. 2 मण्यांची झालं. आता हा तिसरा मणी सोडायचा आणि तो कुठे इथे फिरवायचा असा. हां, फिरवायचा आणि त्याला फिरवून लगेच तो मणी इथून पुन्हा तशीच चेन स्टिच काढायची. 3 महिन्यांचा. हां, काढला म्हणजे या मण्याच्या मधीत न टाकायचं. लक्षात. आणि पद्धतीत नाही, लॉक नाही करायचं, पुढे जायचं. याच्यात लॉक शेवटीच्या नाते आलं. मग आता पुन्हा तसंच आपली जी प्रोसेस आहे तशीच करायची सेम. तो पहिले एक क्रॉस टाकावाच लागतो. आता 6 ते 7 मणी आले पाहिजे एकामध्ये. 6 किंवा 7 बघा. जास्त टाकले तर त्याचं फूल छान दिसतं. त्याला लगेच जवळच घ्यायचं टाका दुसरा असंच. सेम चेन स्टिच टाकायची. प्रत्येक मण्यातनं एक एक चेन स्टिच टाकायचीच आहे. ना, पुन्हा लगे एक मणी आणखी सोडायचं. एक एक मणी सोडायचा, टाका द्यायचा. तसं फूल बनवायचं. ठीक आहे. पुन्हा एक मणी सोडायचा, पुन्हा तसंच. आपली सुई आता माझ्याकडे टोक आहे आणि धागा इथून फिरवला, टोक असा आहे. आपल्याकडे आल्यावरच चेंज करायचं. फिरवताना हिच्याकडं काढला मी. कंप्लीट 7 मणी बसलेच पाहिजे याच्यात. 6 झाले. आता हा एक सोडायचा 6. आता ह्याची गाठ टाकताना आपल्याला जवळ त्याच्यातच टाकायची, इथं जवळच टाकायची. झालं. आणि नंतर मग काय करायचं, याला नाही इकडे टाकायचं असं. मध्ये इथं यायचं, कारण आपल्या इथं रांगेत यायचं ना परत. जसं लॉक केला तरी सुद्धा चालेल, तुम्ही नाही केला तरी पुढे जाता येते. पण लॉक केला तर हा फूल सुटणार नाही तुमचा. म्हणून याला काय करायचं, इथे लॉक करून घ्यायचं. याच्यातच लॉक करायचं. आता आपल्याला बीट्समध्ये लॉक करता आलं पाहिजे, तर याच्यातच टाकायची सुई, तिथेच टाकायची आपल्याला. मला
आता याच्यातनं 6 मणी आहे ना धागा तो काढून घ्यायचा. झालं. हा झाला तुमचा लॉक झाला. आता पुन्हा इथं तुम्हाला जसं आहे तसं स्टार्ट करा. चेन होती ना आपली ती पहिली याची, जशी आपण केलेली तशीच चेन करत जायचं. पुन्हा तीच प्रोसेस. हां समजलं ना. या पद्धतीत करायची. असा फुल बनवायचा. चला, ही मण्यांची लाईन आहे ना ही सिंगलची आहे, दुसरी 2 मण्यांची आहे, फुलांची आहे. एक 3 रांगा करायची. हे झाल्या. हे मग सिंगल घ्यायचं का? असं थोडा